26 जानेवारीला सुट्टी होती म्हणून अजूनही 1-2 दिवस ती प्रक्रिया सुरू राहील. त्याच्यामुळे ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत, त्या अतिशय चुकीच्या आहेत. आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील, की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका. कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये, रिफंड केलेला नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा 2 दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसारमाध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली, की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाही आहेत. कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाही आहे. रूटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय. काही वर्तमानपत्रांनी 30 लाख, 35 लाख, 40 लाख, 60 लाख, उद्या म्हणतील 1 कोटी अशा तर आपण पाहू शकता आदिती तटकरे यांनी सांगितले आहे की स्पष्टपणे सांगितले आहे की कोणत्याही बहिणींचा जो लाभ मिळालेला आहे अशा सर्व महिलांचे पैसे ते वापस घेणार नाही. त्यांचा ज्यांना लाभ मिळाला आहे तो त्यांना परत घेतला जाणार नाही. कुठल्याही प्रकारे त्यांचा लाभ हा वापस घेण्यात येणार नाही. काही आणि सोशल मीडियावर अफवा पसरवली होती की त्या बहिणींचे पैसे आता परत घेतले जाणार आहे, परंतु कुठल्याही प्रकारे त्या बहिणींचे आता पैसे परत घेतले जाणार नाही. त्यांना तो लाभ मिळणार आहे. कुठल्याही प्रकारे त्या बहिणींचे आता पैसे वापस घेतले जाणार नाही. ज्या बहिणी या योजनेपासून अपात्र राहिलेले आहे अशा बहिणींना या योजनेत त्यांचा लाभ हा रद्द होईल, परंतु त्यांचे कुठल्याही प्रकारे पैसे वापस परत घेतले जाणार नाही. हे आदिती तटकरे बालविकास मंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे. हे तुम्ही ऐकले आणि हा लाभ असाच पुढे चालत राहील, परंतु कुठल्याही प्रकारे या योजना बंद होणार नाही आणि कोणत्याही प्रकारची या योजनेमध्ये कोणत्याही बहिणीकडून पैसे परत घेतले जाणार नाही असे स्पष्टपणे आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे. आणि कोणत्या बहिणींना या योजनेचा हप्ता मिळालेला आहे आणि कोणाला मिळालेला नाही हे कमेंटद्वारे आम्हाला जरूर कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.